आज आपण प्रिपरेशन ऑफ अल्केन मध्ये डिकार्बोक्सिलेशन ऑफ सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड बाय यूजिंग सोडा लाईम ही वाली रिएक्शन्स पाहणार आहोत। म्हणजे आपण डिकार्बोक्सिलेशन्स करणार आहोत सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचं बाय यूजिंग सोडा लाईम। सोडा लाईमचा फॉर्म्युला काय? NaOH, mixture of NaOH, sodium hydroxide and calcium oxide is called as soda lime. ठीक आहे। आता सर्वात पहिल्यांदा या नावातच सर्व काही मीनिंग आहे। तर या नावात सांगितलं गेलं आहे की डिकार्बोक्सिलेशन्स, आपल्याला काय करायचं आहे? डिकार्बोक्सिलेशन्स करायचं आहे। तर डिकार्बोक्सिलेशनचं मीनिंग काय? रिमूव्हल ऑफ रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड, रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड from calcium salt of carboxylic acid, calcium salt of carboxylic acid, calcium salt of carboxylic acid is known as decarboxylations, यालाच आपण काय म्हणत असतो? डिकार्बोक्सिलेशन्स म्हणत असतो। बघा लक्षात ठेवायचं, एकदम सिंपल रिएक्शन्स आहे नावाप्रमाणे। डिकार्बोक्सिलेशन्स म्हणजे रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड फ्रॉम कॅल्शियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज कॉल्ड एज डिकार्बोक्सिलेशन्स। आता हे जे डिकार्बोक्सिलेशन्स रिएक्शन्स आपण करणार आहोत आणि यांच्यापासून अल्केन तयार होणार आहे। द अल्केन ऑक्टेन, जे अल्केन तयार होत असतो या रिएक्शन्स मध्ये, अल्केन ऑक्टेन कंटेन वन कार्बन लेस, ऑक्टेन कंटेन वन कार्बन लेस, यांच्यामध्ये एक कार्बन कमी असलेला अल्केन तयार होत असते। कंटेन वन कार्बन लेस, वन कार्बन एटम लेस, एक कार्बन एटम लेस वाला अल्केन तयार होत असतो। लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। चला आता आपण ही रिएक्शन समजून घेऊ। तर हे ऍक्च्युअली रिएक्शन्स कोणाचे म्हटलं होतं? सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घ्या आणि यांची रिएक्शन्स कोणासोबत करणार आहोत आपण? सोडा लाईम। सोडा लाईमचा फॉर्म्युला काय? NaOH है ना। कोणाच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स करसाल? कॅल्शियम ऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये। रोल ऑफ कॅल्शियम ऑक्साइड काय ते समजावून सांगतो। सुरुवातीला ही रिएक्शन समजून घेण्यासाठी इथून काय निघून जाणार आहे? आपण हीट केल्यानंतर सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड सोडा लाईम सोबत हीट केल्यानंतर अल्केन तयार होऊन जाईल आणि Na2CO3 तयार होऊन जाईल। इथे अल्केन तयार होईल प्लस बाय प्रोडक्ट काय भेटणार आपल्याला? Na2CO3। हा जो अल्केन असतो विच कंटेन वन कार्बन लेस, ज्याच्यामध्ये एक कार्बन कमी असतो या अल्केन पेक्षा, तो कार्बन डायऑक्साइडच्या फॉर्म मध्ये रिलीज होणार आहे। बघा आपण एक्झाम्पल घेऊ। इथे जनरल एक्झाम्पल घेतलं आपण, आता इथे एक्झाम्पल घेऊ जसं सोडियम ऍसिटेट किंवा सोडियम इथेनॉइड घेऊ आपण। बघा लक्षात ठेवायचं आहे, सोडियम ऍसिटेट किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? सोडियम इथेनॉइड घेतला आणि यांची रिएक्शन्स आपण जर सोडा लाईम सोबत केली म्हणजे NaOH, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? कॅल्शियम ऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये, तर नॅचरली काय होणार आहे? रिमूव्हल ऑफ सोडियम कार्बोनेट, मेटल कार्बोनेट याच्यामधून निघून जाईल आणि आपल्याला काय भेटेल? असा मिथेन भेटेल। बघा लक्षात ठेवायचं आहे, दोन कार्बन वाल्या सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड पासून आपल्याला एक कार्बन वाला अल्केन भेटेल, प्लस याच्यापासून पुन्हा काय तयार होणार आहे? एक बाय प्रॉडक्ट Na2CO3। तर अशा प्रकारे आपण मिथेन तयार करू शकतो। मिथेन जर तयार करायला सांगितलं आपल्याला कोणापासून? सोडियम इथेनॉइड पासून। कोणापासून? सोडियम इथेनॉइड। सोडियम इथेनॉइडलाच काय म्हणू शकता तुम्ही? कॉमन नेम मध्ये सोडियम ऍसिटेटही म्हणू शकता। क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते? नेक्स्ट आपल्याला जर इथेन तयार करायचं असेल, या मेथडनुसार काय तयार करायचं असेल? इथेन तयार करायचं असेल तर हा इथेन आपण कोणापासून तयार करणार आहोत? 3 कार्बन असणाऱ्या कार्बोक्सिलिक ऍसिडच्या सॉल्ट पासून। तर सोडियम सॉल्ट ऑफ प्रोपिओनिक ऍसिड घेणार आहोत। काय घेणार आहोत? सोडियम सॉल्ट ऑफ प्रोपिओनिक ऍसिड आणि यांची रिएक्शन्स कोणासोबत करणार आहोत आपण? सोडा लाईम। कॅल्शियम ऑक्साइड आणि NaOH च्या मिक्सचरला आपण सोडा लाईम म्हणत असतो। हे काय निघून जाईल? Na2CO3 निघून जाईल आणि आपल्याला इथेन तयार होईल, प्लस साइड प्रोडक्ट काय निघणार आहे? Na2CO3। अशा प्रकारे आपण इथेन तयार करू शकतो या रिएक्शन्स पासून। तर अशा प्रकारे आपल्याला जर मिथेन, इथेन, प्रोपेन, सपोज मला प्रोपेन तयार करायचं असतं तर मला कोणता ऍसिड घ्यावा लागला असता? 4 कार्बन वाला सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घ्यावा लागला असता। हा आपण सोडियम सॉल्ट ऑफ ब्युटिरिक ऍसिड किंवा ब्युटेनॉइक ऍसिड जर घेतला असता आणि यांची रिएक्शन्स कोणासोबत केली असती? सोडा लाईम सोबत केली असती, है की नाही? यांच्यासोबत जर हीटिंग केली असती तर काय झालं असतं? रिमूव्हल ऑफ Na2CO3
हा निघून गेला असता आणि आपल्याला काय तयार झालं असतं असा प्रोपेन तयार झाला असता. काय तयार झालं असता? प्रोपेन प्लस साइड प्रोडक्ट काय तयार झालं असतं? Na2CO3. अशा प्रकारे आपण प्रोपेन तयार करू शकतो 4 कार्बन वाल्या सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता ही जी रिएक्शन्स केली ती यांचं मेकॅनिझम समजून घेऊ, कारण मेकॅनिझमच आपण या रिएक्शनचे रेट वगैरे स्टडी करू. ॲप्लिकेशन क्वेश्चन आपल्याला मेकॅनिझम शिवाय समजणार नाही. तर बेसिकली या रिएक्शनचं मेकॅनिझम कसं असते हे समजून घेऊ. आता बघा, लक्षात ठेवा. तर मेकॅनिझम ऑफ डिकार्बोक्सिलेशन्स. तर आता मेकॅनिझम मध्ये लक्ष ठेवा, तर या मेकॅनिझम मध्ये आपण जेव्हा हे रिएक्शन्स करून राहिलो त्याचं मेकॅनिझम कसं आहे ते पाहून घेऊ. तर सर्वात पहिल्यांदा आपण जे कार्बोक्सिलिक ऍसिड घेत असतो, ऍक्च्युली ऍसिडच घेतो आपण, कार्बोक्सिलिक ऍसिड, आणि ऍक्च्युली याच्यात काय टाकलं आहे? सोडालाईन. सोडालाईन म्हणजे हे बेस आहे NaOH आणि कॅल्शियम ऑक्साईड हा घेतो आपण. आता लक्ष द्या, ऍसिड आणि बेसची रिएक्शन झाली तर काय तयार होणार आहे? सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होईल. काय तयार होईल? सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे हा कार्बोक्सिलिक आयन्स बनून जाईल याचा, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक आयन्स प्लस काय भेटल? वॉटर. बघा, लक्षात ठेवायचं, हा जो कार्बोक्सिलिक आयन्स आहे हा कार्बोक्सिलिक आयन्स खूप महत्वाचा आहे. इट इज द रेट डिटर्मिनेशन स्टेप, म्हणजे स्लो स्टेप आहे. बघा, लक्षात ठेवायचं आहे, हे रेट डिटर्मिनेशन स्टेप आहे. आपण जर याला हीट केलं तर हीट केल्यानंतर हा बॉन्ड इथे चालला जाईल आणि हा ब्रेक होऊन एनायन्स तयार होईल. म्हणजेच R निगेटिव्ह काय म्हणणार आहोत आपण याला? कार्बो एनायन्स. हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. कार्बो एनायनच्या स्टॅबिलिटीहून या रिएक्शनचा काय ठरणार आहे? रेट ठरणार आहे. प्लस CO2 रिलीज होईल. हा जो कार्बो एनायन आहे बेसिकली, हा जो कार्बो एनायन आहे, हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे यामधला H घेईल तो. ऍक्च्युली तो H कोणामधून घेणार आहे? त्या वॉटर मॉलिक्यूल मधून घेईल आणि आपल्याला काय भेटेल? असा अल्केन भेटेल प्लस OH. तर अशा प्रकारे एक कार्बन कमी असलेला अल्केन तयार होत असते बाय रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड. आता या रिएक्शन्स मध्ये जे रोल ऑफ CaO काय, ह्या कॅल्शियम ऑक्साईडचा रोल काय या रिएक्शन्स मध्ये? तर या रिएक्शन्स मध्ये कॅल्शियम ऑक्साईडचा रोल असा आहे की कॅल्शियम ऑक्साईड हा कोणासोबत कंबाईन होतो? या कार्बन डायऑक्साईड सोबत कंबाईन होतो आणि याला कशात कन्वर्ट करतो? कॅल्शियम कार्बोनेट मध्ये कन्वर्ट करत असतो. आणि म्हणून रोल ऑफ कॅल्शियम ऑक्साईड इन डिकार्बोक्सिलेशन्स इज टू कंबाईन्स विथ CO2 टू प्रोड्यूस कॅल्शियम कार्बोनेट. अशा प्रकारे. तर हे झालं तुमचं मेकॅनिझम. आता या मेकॅनिझम मध्ये सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का? हा जो तुमचा रेट डिटर्मिनेशन स्टेज मध्ये जो कार्बो एनायन तयार होते त्याच्या स्टॅबिलिटीवर त्या रिएक्शनचा रेट डिपेंड असते. मोर द स्टेबल द एनायन मोर द रेट ऑफ रिएक्शन्स. लक्ष ठेवा, काय म्हणू आपण? मोर द स्टेबिलिटी ऑफ एनायन. हा जो एनायन असेल याची स्टेबिलिटी जेवढी जास्त असेल, मोर द स्टेबिलिटी ऑफ एनायन्स मोर द रेट ऑफ रिएक्शन्स, मोर द रेट ऑफ रिएक्शन्स. त्या रिएक्शनचा रेट तेवढा जास्त राहणार आहे. मग आता एनायनची स्टॅबिलिटी आपल्याला समजून घ्यायची. बघा, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला नेक्स्ट पॉइंट काय शिकायचा आहे माहिती आहे का? रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशन्स कोणत्या कंपाऊंड मध्ये, कोणत्या ऍसिड मध्ये फास्ट होते ते शिकायचं आहे. त्यासाठी मी आता सांगितलं आहे मोर द स्टेबिलिटी ऑफ एनायन्स मोर द रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशन्स. म्हणून मी इथे एक नोट लिहितो, लक्षात ठेवायचा आहे की आता आपण काय स्टडी करणार आहोत? रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशन्स. आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये हेच महत्त्वाचं असते की रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशन्स, रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशन्स. डिकार्बोक्सिलेशनचा रेट आपण समजून घेऊ बेसिकली. बरोबर आहे? हे आपण सर्व रिव्ह्यू करू. बघा, लक्षात ठेवायचं आहे. आता आपण नेक्स्ट पॉइंट त्याच्यातला सर्वात महत्त्वाचे जे नीट किंवा JEE साठी जे काही ॲप्लिकेशन्स क्वेश्चन्स असतात ते आपल्याला रेटवर विचारतात आणि म्हणून आता आपण नेक्स्ट पॉइंट त्याच्यामध्ये समजून घेणार आहोत की रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशन्स. रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशन्स, ह्या डिकार्बोक्सिलेशनचा जो रेट आहे की नाही, कार्बोक्सिलेशनचा रेट हा डायरेक्टली प्रपोर्शनल कशावर असतो? स्टॅबिलिटी ऑफ कार्बो एनायन्स. स्टॅबिलिटी ऑफ कार्बो एनायन्स. जेवढा तो कार्बो एनायन्स काय असेल? स्टेबल असेल, तेवढा तो फास्टर रेटमध्ये डिकार्बोक्सिलेशन्स होईल. बरोबर आहे? मग आता रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द
स्टॅबिलिटी ऑफ कार्बोएनायन. सर्वांना माहिती आहे की सर्वात छोटावाला जो कार्बोएनायन असतो तो मोर स्टेबल असतो. त्याच्यानंतर इथिल कार्बोकॅटायन्स, इथिल कार्बोएनायन्स हा लेस स्टेबल असतो. सेकंडरी जो कार्बोएनायन्स आहे तो त्याच्याही पेक्षा लेस स्टेबल असतो आणि टर्शरी कार्बोएनायन्स एकदम अनस्टेबल असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे, टर्शरी कार्बोएनायन्स अनस्टेबल असतो. तुम्हाला माहिती आहे हे इलेक्ट्रॉन डोनर आहे आणि जर चार्ज इन्क्रीज होत असेल, एखाद्या याच्यावर चार्ज जर इन्क्रीज होत असेल तर त्याची स्टॅबिलिटी डिक्रीज होत असते. स्टॅबिलिटी डिक्रीज होत असते. इथे प्लस इफेक्ट नुसार चार्ज इन्क्रीज होतो, स्टॅबिलिटी डिक्रीज होते. त्याच्यामुळे सर्वात जास्त स्टेबल एनायन कोणता राहणार आहे? मिथिल. म्हणजे जर ऑर्डरली विचार केला आपण तर मिथिल एनायन्स मोर स्टेबल असेल, नंतर प्रायमरी एनायन्स कोणताही असेल तर, नंतर सेकंडरी एनायन्स आणि नंतर टर्शरी एनायन्स, आहे की नाही? अशा प्रकारे आपण स्टॅबिलिटी ऑर्डर देत असतो. त्याच्यामुळे काही एक्झाम्पल घेऊ की कोणत्या ऍसिडमध्ये रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशन फास्टर होईल म्हणून. फॉर एक्झाम्पल जर मी एक्झाम्पल घेतला तर सर्वात पहिल्यांदा तर एक ऍसिड घेतला, ऍसिटिक ऍसिड. बघा लक्षात ठेवायचं आहे, ऍसिटिक ऍसिड घेतला, प्रोपिओनिक ऍसिड घेतला, एक प्रोपिओनिक ऍसिड घेतला. तिसरा मी जे ऍसिड घेतो तो आहे आयसोब्युटेरिक ऍसिड घेतला. काय घेतला? आयसोब्युटेरिक ऍसिड घेतला आणि एक टर्शरी ब्युटिल ग्रुप असलेला ऍसिड घेतला. अशा प्रकारे आपण एक टर्शरी ब्युटिल ग्रुप असलेला ऍसिड घेतला आणि मी विचारलं असतं की विच ऑफ द फॉलोइंग ऍसिड अंडरगो फास्टर डिकार्बोक्सिलेशन्स. यापैकी कोणत्या ऍसिडचं डिकार्बोक्सिलेशन हे फास्टर होईल? तर तुम्हाला माहिती आहे की याच्यापासून कोणता एनायन तयार होईल? मिथिल एनायन्स तयार होईल. याच्यापासून कोणता एनायन तयार होईल? इथिल एनायन तयार होईल. यांच्यापासून कोणता एनायन्स तयार होईल? आयसोप्रोपिल एनायन्स तयार होईल आणि यांच्यापासून कोणता तयार होणार आहे? टर्शरी ब्युटिल एनायन. तर सर्वात जास्त स्टेबल एनायन कोणता असतो? मिथिल एनायन्स मोर स्टेबल असतो. त्याच्यामुळे रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशन फास्टर कशात राहणार आहे? ऍसिटिक ऍसिड मध्ये. त्याच्यानंतर प्रोपिओनिक ऍसिडचा नंबर येईल. त्याच्यानंतर रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशन फास्टर या ऍसिड मध्ये राहील, टर्शरी ब्युटिल म्हणजे हे टर्शरी ब्युटिल ग्रुप असणाऱ्या ऍसिड पेक्षा. त्याच्यामुळे स्टॅबिलिटी ऑर्डर ही अशीच आहे एनायनची आणि ऍसिडची ही रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशन त्या प्रकारे राहील. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते? नेक्स्ट उदाहरण पाहू आता आपण वन बाय वन. रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशन कोणत्या याच्यात फास्ट राहणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल देतो मी. सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण 1 2 3 4 5. इथे मी COOH घेतला, हा एक कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला आणि इथे 1 2 3 4 5 आणि इथे COOH घेतला आणि डबल बॉन्ड ॲज इट इज केला. मी विचारलं असतं की या दोन कंपाऊंड पैकी रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशन कोणत्या कंपाऊंड मध्ये फास्टर राहील? तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. बघा यापासून जो एनायन तयार होईल हा वाला एनायन पाहायचा आहे डबल बॉन्ड आणि हा डबल बॉन्डेड एनायन्स असेल म्हणून हा काय रेझोनन्स स्टॅबिलाइज एनायन आहे. स्टेबलाइज एनायन आहे म्हणजे तो मोर स्टेबल असल्यामुळे त्याचा रेट काय राहणार आहे? मोर स्टेबल राहील. आता हा वाला एनायन पाहून घ्या, हा वाला एनायन्स रेझोनन्स स्टॅबिलाइज एनायन नाही आहे. कॉन्जुगेशन मध्ये निगेटिव्ह चार्ज आणि डबल बॉन्ड नाही आहे म्हणून हा लेस स्टेबल आहे. हा रेझोनन्स स्टॅबिलाइज एनायन आहे म्हणून मोर स्टेबल आहे आणि मोर स्टेबल असेल तर त्याचा रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशन काय असेल? जास्त असेल. त्यामुळे या A कंपाऊंडचा रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशन B कंपाऊंड पेक्षा काय राहणार आहे? जास्त राहील. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊन दाखवतो की रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशन कशामध्ये फास्ट राहील म्हणून. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशन साठी जो रिएक्शन इंटरमिडिएट एनायन आहे तो आपल्याला समजला पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये सपोज मी एक ऍसिड घेतला असा CH2COOH, आहे की नाही? हा एक ऍसिड घेतला. पुन्हा एक एक्झाम्पल घेतलं, B कंपाऊंड घेतला, तोही तसाच घेतला CH2COOH, पण त्याच्या पॅरा पोझिशन्सला एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लावलेला आहे. इलेक्ट्रॉन उडणारा ग्रुप आहे हा. मायनस M इफेक्ट, आपण याला काय म्हणत असतो? मायनस M इफेक्टिंग ग्रुप म्हणत असतो. म्हणून तुम्हाला रेझोनन्स कन्सेप्ट महत्वाचा आहे की नाही? त्याच्यानंतर नेक्स्ट असाच ऍसिड घेतला, तिसराही ऍसिड सेमच आहे CH2COOH, आहे की नाही? आणि याला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप लावला आपण म्हणजे प्लस M इफेक्ट वाला ग्रुप लावला जो इलेक्ट्रॉन त्याला डोनेट करत असते. आता बघा की यापैकी A, B आणि C असे तीन ऍसिड दिले आहेत
आणि विच ऑफ द फॉलोइंग अंडरगो फास्टर डिकार्बॉक्सिलेशन्स, यापैकी कोणत्या रिएक्शन्स मध्ये फास्टर डिकार्बॉक्सिलेशन्स होईल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हे जे एनायन बनतील डिकार्बॉक्सिलेशन नंतर ते पहिल्यांदा कोणते स्टेबल आहे ते पाहावं लागेल. हा वाला जो एनायन्स तयार होईल CH2 निगेटिव्ह, हा वाला जो एनायन्स तयार होईल CH2 निगेटिव्ह, पण याला कशाचा कोणता ग्रुप लागलेला आहे, NO2 ग्रुप लागलेला आहे. आणि हा वाला जो एनायन्स तयार होईल तर हाही तोच एनायन तयार होईल, फक्त इथे काय लागलेला आहे CH3 ग्रुप. आता बघा, हा जर निगेटिव्ह चार्ज इकडे ओढला गेला तर हा ओढण्याचं काम कोण करतो, हा -M इफेक्टिव्ह ग्रुप आहे NO2 ग्रुप, त्याच्यामुळे हा मोर स्टेबल राहील. बी वाला हा मोर स्टेबल असेल, आहे की नाही. हा वाला इलेक्ट्रॉन डोनेट करेल, इलेक्ट्रॉन डोनेट करल्यामुळे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इथे काय होईल, इन्क्रीज होईल, म्हणजे हा अनस्टेबल होईल. काय होणार आहे, अनस्टेबल. आणि हा रेझोनन्स स्टॅबिलाइज आहे, म्हणजे ऍक्च्युली सर्वात जास्त हा एनायन मोर स्टेबल असेल, नंतर कोणता असेल ए, आणि नंतर कोणता असेल सी. म्हणून यांची रिएक्शन्स मधली ऑर्डर काय राहणार आहे, बी हॅज मोर डिकार्बॉक्सिलेशन रेट देन ए, आणि दिस थर्ड वन हॅज ड्यू टू द +M इफेक्ट. +M इफेक्ट असल्यामुळे मेसोमेरिक इफेक्ट हा इलेक्ट्रॉन डोनेट करते, इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवते, म्हणजे अनस्टेबल बनवते त्याला. अनस्टेबल जर असेल तर त्याचा रेट काय राहणार आहे, कमी राहणार आहे. म्हणून ऑर्डर ऑफ डिकार्बॉक्सिलेशन्स या कंपाऊंड मध्ये या प्रकारे राहील. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. नेक्स्ट एक्झाम्पल समजावून सांगतो. सपोज एक कंपाऊंड असा घेतला आपण, कार्बॉक्सिलिक ऍसिडच घेतला. हा एक कार्बॉक्सिलिक ऍसिड आहे, हाही सुद्धा एक कार्बॉक्सिलिक ऍसिड आहे, आणि हा एक कार्बॉक्सिलिक ऍसिड आहे. असे 3 कार्बॉक्सिलिक ऍसिड घेतले आपण. बघा लक्षात ठेवायचं आहे, इथे मी -I इफेक्टिंग ग्रुप लावला, इथे -I इफेक्टिंग ग्रुप एकच लावला, इथे लावलं असतं. म्हणजे A, B आणि C हे 3 ऍसिड आहेत, है की नाही. विच ऑफ द फॉलोइंग अंडरगो फास्टर डिकार्बॉक्सिलेशन्स. बस आपली छोटीशी ट्रिक्स आहे की हा वाला जो एनायन आहे तो कोणता एनायन मोर स्टेबल आहे ते पाहायचं आहे आपल्याला. हा वाला ब्रेक झाल्यानंतर एनायन्स कोणता तयार होणार आहे, हा वाला तुमचा एनायन तयार होईल. हा बी मधला एनायन कोणता तयार होईल, डबल बॉन्ड O, है की नाही. आणि हा वाला एनायन्स अशा प्रकारे तयार होईल. तर या 3 पैकी स्टेबल कोणता आहे, तर हे दोन्ही -I इफेक्टिव्ह ग्रुप आहेत, बरोबर आहे. हे या निगेटिव्ह चार्जला काय करतील, मोर स्टेबलाइज करतील. इथे 2 ग्रुप आहे असे, इथे एकच ग्रुप आहे आणि इथे एकही ग्रुप नाही. म्हणून हा -I इफेक्टिव्ह ग्रुप 2 आहे त्याच्यामध्ये -M इफेक्टिव्ह ग्रुप किती आहे, 1 आहे, आणि इथे नो -M इफेक्टिव्ह ग्रुप. देअरफॉर हा निगेटिव्ह चार्ज यांच्याकडे ओढल्या जाते, आणि ओढल्या गेल्यामुळे हा मोर स्टेबल होतो. त्याच्यामुळे ए वाला तुमचा मोर स्टेबल असेल बी पेक्षा, आणि बी कोणापेक्षा मोर स्टेबल असेल सी पेक्षा. स्टेबिलिटी वाढली तर रेटही वाढतो. म्हणून ए हॅज मोर डिकार्बॉक्सिलेशन रेट दॅन बी दॅन सी. दिस इज द ऑर्डर ऑफ डिकार्बॉक्सिलेशन्स. सिमिलर अप्लिकेशन्स आर गिवन. खूप सारे असे अप्लिकेशन्स आहेत परीक्षेत जे तुम्हाला येतील. म्हणजेच डिकार्बॉक्सिलेशन रिएक्शन्स पार्ट करून चालणार नाही आपल्याला. डिकार्बॉक्सिलेशन रिएक्शन्स कोणत्या ऍसिड मध्ये फास्ट होते, कोणत्या ऍसिड मध्ये स्लो होते, हेही समजलं पाहिजे. नेक्स्ट अप्लिकेशन्स एक्झाम्पल समजावून सांगतो. बघा, अशा प्रकारे एक कार्बॉक्सिलिक ऍसिड घेतला मी, त्यानंतर हा एक कार्बॉक्सिलिक ऍसिड घेतला, असा एक कार्बॉक्सिलिक ऍसिड घेतला, आणि हा एक कार्बॉक्सिलिक ऍसिड घेतला, आणि मी विचारलं असतं की या 3 पैकी कोणत्या ऍसिडचा डिकार्बॉक्सिलेशनचा रेट फास्टर असेल. कसं ओळखाल तर मी तुम्हाला सांगितलंय, हा एनायन बनवायचा, जो एनायन मोर स्टेबल असेल. बघा लक्षात ठेवायचा आहे, हा वाला जो एनायन आहे, हा वाला एनायन मोर स्टेबल राहणार आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. हा वाला एनायन त्याच्यापेक्षा लेस स्टेबल राहील, आणि हा वाला अनस्टेबल राहील ॲज कम्पेअर टू यांच्यापेक्षा. कारण हे 2 इलेक्ट्रॉन्स इथे गेल्यामुळे याच्यामध्ये कोणता हे तयार होईल, ॲरोमॅटायझेशन तयार होईल. ॲरोमॅटायझेशन झालं म्हणजे तो मोर स्टेबल असतो. काय असतो, मोर स्टेबल असतो. यांच्यामध्ये काय होत असते, कोणता इफेक्ट आहे, रेझोनन्स इफेक्ट आहे. हा वाला इलेक्ट्रॉन्स इथे आला तर हे निगेटिव्ह चार्ज इकडे शिफ्ट होईल. त्याच्यामुळं हा रेझोनन्स स्टेबलाइज आहे, आणि हा स्टेबलाइज नाही आहे. चार्ज जेवढा इंटेन्स आहे तेवढाच राहील. हा चार्ज उडला जाते म्हणून स्टेबलाइज राहील. आणि हा आता ॲरोमॅटिक आहे. ॲरोमॅटिक असेल तर तो कसा असतो, मोर स्टेबल असतो.
आणि म्हणून हा एरोमॅटिक तयार होतो, म्हणून हा काय राहणार आहे, मोर स्टेबल राहील. हा याच्यापेक्षा हे रेझोनन्स स्टॅबिलाइज राहील, हा अनस्टेबल राहील. त्यामुळे सर्वात फास्ट डिकार्बोक्सिलेशन्स पहिल्या कंपाऊंड मध्ये होईल, नंतर सेकंड, नंतर थर्ड. अशा प्रकारे घेऊ आपण. नेक्स्ट एक्झाम्पल जर घेतलं तुम्ही तर या प्रकारचं असंच एक एक्झाम्पल घेतो एरोमॅटिक कंपाऊंडचं. असा एक तुम्ही जर कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला आणि हा एक कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला, तर हे दोन कार्बोक्सिलिक ऍसिड आपण घेतले आणि यांचं जर डिकार्बोक्सिलेशन्स केलं तर विच ऑफ द फॉलोइंग ऍसिड अंडरगो फास्टर डिकार्बोक्सिलेशन्स. तर नॅचरली हा ब्रेक होऊन जाईल. हा ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला असा एक कंपाऊंड भेटल, बघा लक्षात ठेवायचं आहे. हा वाला एनायन भेटल एक आणि हा वाला एक एनायन भेटल, अशा प्रकारे. पण तुम्हाला माहिती आहे की हा 2 2 4 2 6 हकेल्स रूलनुसार हा एरोमॅटिक एनायन्स आहे. कसं आहे, हे एरोमॅटिक एनायन्स आहे, एरोमॅटिक कंपाऊंड्स आहे. एरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणतो आपण त्याला. आणि एरोमॅटिक कंपाऊंड हे मोर स्टेबल असतात. हा अँटी एरोमॅटिक आहे, 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे 4 पाय इलेक्ट्रॉन्स असतात आणि त्याच्यामुळे अँटी एरोमॅटिक आहे. अँटी एरोमॅटिक हा अनस्टेबल असतो आणि त्याच्यामुळे हा वाला कंपाऊंड जो आहे तो एरोमॅटिक एनायन्स तयार करतो, म्हणजे एरोमॅटिक कंपाऊंड्स बनवतो आणि त्याच्यामुळे एरोमॅटिक जो असतो तो मोर स्टेबल असतो ॲज कम्पेअर्ड टू अँटी एरोमॅटिक. त्याच्यामुळे हा वाला ऍसिड मोर डिकार्बोक्सिलेशन रेट दाखवल या वाल्या ऍसिडपेक्षा. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. तर अशा प्रकारे तुम्ही कोणतेही एक्झाम्पल घेऊ शकता. किती काही एक्झाम्पल आपल्याला तयार करता येते. सपोज हा वाला एक कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला आपण आणि हा वाला एक कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला आणि मी विचारलं असतं की विच ऑफ द फॉलोइंग कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर मोर स्टेबल. तर हा वाला जो तयार करेल तो एनायन बनव. एनायन हा रेझोनन्स स्टॅबिलाइज राहील, त्याच्यामुळे हा मोर स्टेबल राहील. हा वाला एनायन रेझोनन्स स्टॅबिलाइज नाही राहील, म्हणून तो अनस्टेबल राहील. आणि जो स्टेबल असतो त्या एनायनचा डिकार्बोक्सिलेशनचा रेट काय असतो, फास्ट असतो. तर अशा प्रकारे हे डिकार्बोक्सिलेशनचे बरेचसे ॲप्लिकेशन आहेत. खूप सारे ॲप्लिकेशन्स येतील. त्यासाठी तुम्हाला -m + m इफेक्ट, रेझोनन्स, इंडक्टिव्ह इफेक्ट ह्या गोष्टी सर्व आल्या पाहिजे, तरच तुम्ही ही ॲप्लिकेशन क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. नुसती रिएक्शनची डेफिनेशन स्टार्ट करून त्याचे 2 उदाहरण सोडवणं हे आपल्या बोर्ड एक्झामसाठी ठीक आहे. पण आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जर डिकार्बोक्सिलेशन्स विचारलं तर आपल्याला कोणत्या ॲसिडमध्ये डिकार्बोक्सिलेशन फास्ट होते, कोणत्या याच्यातले स्लो होते, हे त्याच्या मेकॅनिझममध्ये जो इंटरमिडिएट तयार होतो कार्बो एनायन त्यांच्या स्टॅबिलिटीवर काय करायला लागते, एक्सप्लेन करायला लागते. आणि हे जे स्टॅबिलिटी आहे हे आपण कशावर एक्सप्लेन केल्या गेलेले असतात, जे आपले इफेक्ट आहे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट त्यांच्या बेसिसवर. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक इफेक्टवर सर्वात जास्त वर्क करायचं आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ॲप्लिकेशन क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट आपण रिएक्शन्स प्रिपरेशन ऑफ अल्केन मधली पाहणार आहोत.